स्मार्ट सुगरणीसाठी खास किचन टिप्स। नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। नंबर 1, तिळाची चटणी बनवताना त्यात थोडं खोबरं, कढीपत्ता, शेंगदाणे छान भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घाला। यामुळे चटणी खूप चवदार होईल आणि खायलाही खूप छान टेस्टी लागते। नंबर 2, गुलाबजाम तयार करताना पाक नेहमी पातळ करावा। याने गुलाबजाम छान रसरशीत होतात। नंबर 3, फोडणीमध्ये कांदा परतल्यावर तिखट घालून परतल्यास ग्रेव्हीला रंग व तरंग चांगला येतो, छान तेल सुटतं मसाल्याला। नंबर 4, कोणतीही फळे म्हणजे चिकू, सफरचंद, बोरं, पेरू खाताना त्याची साल न काढता खावी। ते फळं सालीसकट खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते। नंबर 5, खोबरेल तेल केसांना लावल्याने केस गळत नाहीत आणि केसांची वाढ देखील चांगली होते। नंबर 6, टोमॅटो गरम पाण्यात काही सेकंद ठेवा आणि नंतर थंड पाण्यात टाका। त्यानंतर त्याची सालं सहज निघतील। अशी बोटाने काढून घेतली तरी चालेल, सहज निघून जातात साल। नंबर 7, शेंगदाणे गर्भवती स्त्रियांनी नियमित सेवन केल्याने अत्यंत फायदेशीर मानले जाते। गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी शेंगदाणे फायदेशीर ठरतात, म्हणून गर्भवती स्त्रियांनी थोडेफार तरी शेंगदाणे भाजून खावे। नंबर 8, भाजीत मटारचे दाणे हिरवेगार दिसण्यासाठी त्यात साखर आणि मीठ घालून वाफवून घ्यावेत। मटार हिरवेगार राहण्यास मदत होते। नंबर 9, किचन स्वच्छ करण्यासाठी आउट ऑफ डेट झालेलं व्हिनेगर, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा वापरा। किचन स्वच्छ आणि निर्जंतुक होईल। नंबर 10, भरली भेंडी बनविताना सारणात चिमूटभर चाट मसाला घातल्यास भरली भेंडी छान टेस्टी बनते आणि खायला चपातीसोबत एकदम सुंदर लागते। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।